जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांकडील अशैक्षणिक कामं बंद करावीत, 15 मार्चचा अन्यायकारक संच मान्यता आदेश रद्द करावा, विना अनुदानित शाळांना टप्पा वाढ अनुदानाचा आदेश काढावा यासह अन्य मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी शाळा अघोषित बंद करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, शाळा मुख्याध्यापक संघ, जिल्हा शिक्षण संचालक संघाच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। दुपारी 1 वाजता टाउन हॉल बागेतून या मोर्चाची सुरुवात झाली। त्यानंतर दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत बहार टॉकीज मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा आला। या मोर्चात सुमारे 5,000 पेक्षा जास्त शिक्षकांचा सहभाग होता। मोर्चात सहभागी असलेल्या शिक्षकांच्या हातातील विविध मागण्यांचे फलक सर्वांचं लक्ष वेधून घेत होते। यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचं सभेत रूपांतर झालं। यावेळी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं। त्यानंतर शिक्षक संघटनांच्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याकडे मागण्यांचं निवेदन सादर केलं। 15 मार्चचा अन्यायकारक संच मान्यता आदेश रद्द करून शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा सत्ताधाऱ्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शिक्षक नेते भरत रसाळे यांनी दिला। महाराष्ट्र शासनाला मी सांगू इच्छितो, आजच्या या महामोर्चाच्या द्वारे इशारा देऊ इच्छितो, आपण हे दोन्ही शासन आदेश मागे घ्यावेत, अन्यथा आम्ही तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला शिकवू द्या। अशैक्षणिक कामं इतकी जास्त आहेत की मुलांचा आणि आमचा परिचय दिवसामध्ये कमी वेळेमध्ये होतो, तेव्हा ही अशैक्षणिक कामं कमी करावीत। गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आम्हाला शिकवू द्यावं या प्रमुख मागणीसाठी हा महामोर्चा आहे। शासनाने याची दखल घ्यावी, नाहीतर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन, बेमुदत आंदोलन छेडलं जाईल अशा प्रकारचा इशारा आजच्या या महामोर्चाच्या द्वारे मी देतो। शासनानं लागू केलेल्या संच मान्यता आदेशामुळं अनेक शाळा बंद होऊन गोरगरिबांच्या मुलांचं नुकसान होण्याची भीती असल्यामुळं राज्य सरकारनं आजच्या मोर्चाची दखल घ्यावी, अन्यथा या पुढच्या काळात आंदोलनाची तीव्रता वाढवू असा इशारा शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्ष श्वेता खांडेकर यांनी दिलाय। आम्ही शिकवण्यापासून वंचित होऊन आणि सामान्य गोरगरिबांची मुलं ही शिक्षणापासून वंचित होऊन आम्हाला वेगवेगळ्या अशैक्षणिक आणि प्रशासकीय कामात इतकं गुंतवलं गेलेलं आहे की मुलांच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याची आमची जी नेमणूक आहे ती महत्त्वाची, म्हणजे गुणवत्ता वाढवण्यासाठी, शिक्षण देण्यासाठी असताना सुद्धा प्रशासकीय कामात आम्हाला गुंतवून जी शिक्षणाची गुणवत्ता आहे ढासळून शिक्षणाचा दर्जा खालावून शिक्षण बंद करण्याचा हा शासनाचा डाव आहे। खरं म्हणजे कोणत्याही राष्ट्राची जी प्रगती आहे ती शिक्षणावर असते, पण तोच पाया मुळासकट उपटून काढण्याचा डाव हा शासनाचा आहे। त्या विरोधात हा आमचा मोर्चा आहे आणि जर ह्या मोर्चाची दखल शासनानं घेतली नाही तर भविष्यात ह्याच्यापेक्षाही मोठा तीव्र आंदोलन आम्ही छेडू। या महामोर्चात SD लाड, अनिल लवेकर, दादा लाड, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, राहुल पवार, राजाराम वरुटे, प्रसाद पाटील, प्रमोद तोंदकर, रवी पाटील, सुधाकर निर्मळे, CM गायकवाड, सुधाकर सावंत, उमेश देसाई, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, बाबा पाटील, खंडेराव जगदाळे, मंगेश धनवडे, संदीप पाडळकर, गौतम वर्धन यांच्यासह शिक्षकांचा सहभाग होता।